नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मौदामार्फत मंडल दिन भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून साजरा करण्यात आला। या प्रसंगी अशोक गजभिये यांनी मंडल आयोगावर प्रकाश टाकत मंडल आयोगाचा संघर्ष इतिहास उलगडला। डॉक्टर राजेश पवार यांनी आमचा शत्रू कोण व मित्र कोण तसेच वर्तमानात आमच्यासोबत कशी धोकेबाजी होत आहे, आरक्षणावरून शासन वर्ग कशा प्रकारे आमच्यात सगळे लावत आहे हे लक्षात आणून दिले। सभेचे अध्यक्ष म्हणून कीर्तिमाला जयस्वाल उपस्थित होत्या। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ताराचंद इंगळे, भाऊराव धनसोडे, प्रभाकरराव घंटा, ईश्वर डहाके, चेतन वानखेडे, रवींद्र ठाकरे, सचिन तिगरे, मारुती हावरे, श्याम धकाते, रुपेश खोपे, रवींद्र गजभिये, अनिल रंगारी, रवींद्र लोले, रुपेश गौरी उपस्थित होते। संचालन मनोहर कापसे तर आभार प्रदर्शन संजय कांतोडे यांनी मानले। 40 कलम लिहिलेली आहे। त्या कलमाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी असं अमेंडमेंट केलं की ह्या देशातल्या राष्ट्रपतींनी एक आयोग गठीत करावा आणि त्या आयोगानं देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेले जे लोक आहेत ज्यांना आजपर्यंत हक्क अधिकार मिळालेले नाही त्यांच्यासाठी आयोग गठीत करून आणि त्या लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक काय परिस्थिती आहे त्यावर संशोधन करून त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं या संबंधानं बाबासाहेबांनी 340 कलमानुसार त्यांना आयोग गठीत करण्यासाठी निर्देश केलेले आहे सरकारनं भारत आपला संविधान लागू झाला, बाबासाहेबांनी डिमांड केली संविधान सभेमध्ये संसदेमध्ये बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।